म्हातारे बास की आता बडबडून तुझं तोंड दुखत नाही का ग? ए काय चुकीचं बोलतेय रे मी? बघ अजून येळ गेली नाही, मी सांगते तुला. दे दोघांना बी घरात हाकलून. झालं का? तर लालीवरून गोपाळवर उतरलीस का तू? हा? काय बिघडवलं की त्याने तुझं? सारखं त्याच्या माग लागलेली असतीस. मला वास येतो माणसाचा. कोण चांगलंय आणि कुणाच्या मनात काळं बेर चाललंय ना, हे मला चांगलं कळतं. मी काही विनाकारण कुणाला बी बडबडत नाही. त्याची बायको एक नंबरची आतल्या गाठीची, तोंडावर गोडन मनात फोडाशी गत आहे तिची. आत्या विनाकारण तुम्हाला माणसांना कशाला डुचायचं असतं? हाय का आता फुलत आहे. आत्या काय बळ न बोलता होय ग? लाली नाचून आहे ना या घरची, मग त्या नात्यानं तरी आत्यानं तिला बोलायचा अधिकार आहे का नाही? वय हो तुम्हीच सांगा. हा आता आता विचारलं म्हातारीनं लालीला जाब, तर त्यामध्ये एवढं मिरच्या जोमण्यासारखं काय आहे? नाहीतर काय, एक नंबरची लबाड पोरगी आहे ती. मी सांगते ना, तिची आई बरी व्हायला हिनच पैसे दिल्यात. तिच्याकडे जर पैसा असतं ना तर तिचा बाप रडत आला होता तेव्हाच पैसे दिलं असतं. हा तिला काय याड लागलंय वे तुमच्या सगळ्यांच्या समोर पैसे द्यायला? मग तुम्ही विचारलं असतं ना पैसे कुठून आणलं म्हणून. त्या दिवशी ती बापाला भेटायला गेलती ना, तवा दिला त्याला पैसे. हा हा खरं हे आत्यांचं. अहो ही लाली ना दिसती तशी नाही बर का. ओळखलंय मी तिला. तिचे ना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. रंजे अगं भास्कर की अजून किती आगीत तेल वतणार आहेस तू? हाय का फुलत आहे. आता मी काय माझ्या मनचं बोलते वय ग? आत्या पण तेच सांगताय ना. मी खरं ती बोलतीय. मी माझ्या कानाने ऐकले तिच्या बापाशी बोलताना. मी नाही त्यातली कडीला वाटली अशी गत आहे तिची. सुनबाई थांब. तू तुझ्या बापाला पैसे दिलंस? कॉंग्रॅच्युलेशन्स. काय रे काय झालं? अगं आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. काय सांगतोस? किती मोठी? एक खूप मोठे हॉटेलियर आहेत, त्यांच्या ना इंडियामध्ये खूप साऱ्या शाखा आहेत आणि त्यांना आपलं तूप खूप आवडलंय. इथून पुढे त्यांच्या प्रत्येक शाखेमध्ये फक्त आणि फक्त आपलं तूप जाणार आहे. हो वाव यार. येस आर्या, एक्झॅक्टली सांगता येणार नाहीये, पण इथून पुढे आपला टर्नओव्हर हा लाखोंच्या घरात जाणार आहे, कन्फर्म. वाव यार. आत्ताच डील क्रॅक करून आलोय. आर्या, तुझी सगळी स्वप्न पूर्ण करतात. ही ऑर्डर झाली ना, आपण मोठा प्लॅन टाकूया आणि मग पैसेच पैसे. साकेत थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय? काय आम्ही सेलिब्रेट करत होतो. मला मोठी ऑर्डर मिळाली आत्ताच. अरे कसलं सेलिब्रेशन आहे? मिठ्या मिठ्या मारून मला गळा भेट. जेवण वाढ मला मिळालो. माझ्या बहिणीच्या जवळ परत गेलास ना, तुझा पाय ना असा मधून तोडून टाकीन मी. योसले केली ना चुगली? ए चुगली करायला मी काय तुझी सवत आहे वय ग? माझ्या घरात जी चाललंय ना ती सगळ्यांना कळलं पाहिजे. मग आता एक काम करा, अख्ख्या गावात फिरा आणि सगळ्यांना ही गोष्ट सांगा. नंतर तालुक्याला फिरा आणि तिथं पण हे सगळं सांगा. आयुष्यभर ना आजी तुम्ही फक्त हेच करा. बघितलं का चिवळ्या कशी जीभ चुरू चुरू चालली. तिच्या जीभचं पडलं तुकडं तिच्या लवकर. तिच्या तोंडात कोंबला बोळा, तिचं तोंड लिपलं पोताऱ्यानं. द्या नुसत्या शिव्या द्या. आधी माझ्या नवऱ्याला शिव्या देत होतात, आता मला पण देत आहे. नाही नाही, जेवढ्या तुम्हाला शिव्या येतात ना तेवढ्या देऊनच टाका आजी. सुनबाई, तू नको तिच्याकडे लक्ष देऊ. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. खरंच तू तुझ्या बापाला सुभाषरावला पैसे दिलंस का? हो दिले आप्पा. माझ्याजवळ होते ते दिले. घ्या. माझ्या आईसाठी दिले. कुणाच्या पोटात दुखायला लागले? तुम्ही कोणी तर पैसे नाही ना दिले, मग मी आणि माझा बाप बघून घेऊ. आमचा प्रश्न येतो. पुढे चाललीस ग? सासऱ्याशी कसं बोलावं, सासवांशी कसं बोलावं कळत नाही वय ग तुला? हा रंजे
अगं बास कर रंजे. फुलाताई तू गप बस बर का. हिला मीच वाटणीवर आणणार रे. हात सोडा. नाही सोडणार. आम्हाला न विचारता मायरी पैसे वाटणी वय ग. एवढी मोठी झाली का तू? सासऱ्यांना विचारावं, सासूला विचारावं, नवऱ्याला विचारावं. काही संस्कार केले का नाही तुझ्यावर तुझ्या मायरच्यांनी? रंजे बास कर रंजे. मला म्हणली होती का पैसे दिले नाही म्हणून आणि आज कशी कबूल झाली वय ग. तुमची हिंमतच कशी झाली माझा हात पिरगळायची? याची लई मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे. लालीचा शब्द आहे. हा जा जा. माझं नाव मी रणजी आहे. बघते काय करते तू ते. खोटारडी कुणीकडची. सर त्याचे डोळे ना असे मोठे मोठे होते आणि नाक नाही का असं लांब सडक होतं. त्याच्या डाव्या असं डोळ्याखाली ना अशी जखम होती. साहेब त्याला आपण गावभर फिरवलं तरी तो भिकारी काय आपल्याला दिसला नाही. मग आता हे स्केच काढून काय उपयोग होईल? या स्केचमुळे कळेल आपल्याला असा कोणी माणूस आहे की नाही का कोणी बहुरूपी आहे. म्हणजे तू का डुप्लिकेट पोलीस आहेस का रे? तुला कळत नाही का? जरा डोकं वापरलं पोलिसाचं. नुसती वर्दी घातली म्हणून कोणी पोलीस होत नाही. अरे हा तो हुबेहूब मी आहे. काय हे गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. व्हेरी गुड. जामकर साहेब, हो, नवऱ्याला हात लावला की जिचा जीव होतो वर खाली, हीच तीच ही गोपाळ टेलरची बायको ची सौका लाली. बोला लाली, कसं काय पायरी चढलात पोलीस स्टेशनची? हो साहेब, मला तक्रार द्यायची आहे. ए कसली तक्रार? काय झाले? साहेब, माझ्या सासूबाई रंजना आत्यांविरोधात मला तक्रार नोंदवायची. त्या माझा छळ करतात. मला घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवायची. अरे डोकं फिरलंय का तुझं? डोकं फिरलंय का? तक्रार द्यायला आलेल्या नागरिकाची सौजन्याने वागायचं. आजपासून पुढचे 7 दिवस तुझा सौजन्य सप्ताह सुरू. साहेब अहो तसं नाही, पण घरगुती छोट्या मोठ्या भांडणांची कोण तक्रार करतं ना? अशा जर तक्रारी आपण करायला लागलो ना तर साहेब बायकांना आत टाकायला जेल कमी पडेल आपल्याला. नाही साहेब, छोटं मोठं भांडण नाही. यांच्या आईने हात उचललाय माझ्यावर. माझा शारीरिक मानसिक छळ करतात त्या. इजा केली त्यांनी मला. हे बघा.